धाराशिवमधून मोठी बातमी। धाराशिव जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसाने तडाखा दिलेला आहे। त्यामुळे 36 गावांमध्ये मोठं नुकसान झालंय। पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी झालेलं आहे। आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। धाराशिव जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसाने तडाखा दिला असून तासाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसामुळे 36 गावांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळीनं अक्षरशः कहर माजवलेला आपण पाहू शकतो। मी सध्या धाराशिव शहरामध्ये आहे। शहरांवर रस्त्यांवर पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास तासाभरापासून धाराशिव शहरामध्ये हा जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे। सुरुवातीला वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हा पाऊस झाला, त्यामुळे रस्त्यावर पाणी झालेलं पाहायला मिळतंय। हीच परिस्थिती जिल्हाभर आहे। जिल्ह्यामध्ये 36 गावांमध्ये आज पुन्हा एकदा अवकाळीनं तडाखा दिलेला आहे। 300 पेक्षा अधिक हेक्टर जमीन या पावसामुळे बाधित झाल्याची माहिती प्रशासनाकडे आहे। जवळपास 30 जनावरं दगावलेली आहेत। 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। पावसाचा हा कहर खरं तर मे महिन्यामध्ये होतो आहे आणि मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अवकाळीचा पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे। ज्या महिन्यामध्ये धाराशिवमध्ये पाणी टंचाई असते त्याच महिन्यामध्ये धाराशिवमध्ये आता या अवकाळीच्या पावसानं सर्वत्र पाणी केलेलं आहे। ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, धाराशिव।